देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे दोघंही धनंजय मुंडेंना आपला सगळ्यात जवळचा मित्र मानतात, पण आज त्याच देवेंद्र फडणवीसांना आणि अजित पवारांना जेव्हा पत्रकार बांधव धनंजय मुंडेंबद्दल प्रश्न विचारतात तेव्हा ते दोघंही त्या प्रश्नाबद्दल दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात किंवा टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतात। खरं तर धनंजय मुंडेंच्या बाबतीत हे सगळं जे काही घडलं त्याला धनंजय मुंडे स्वतःही जबाबदार आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही किंवा चुकीचं ठरणार नाही। कारण धनंजय मुंडेंनी राजकारणात असताना अनेक प्रकारच्या मोठ्या मोठ्या चुका केल्या आणि अनेक चुकीच्या लोकांना आपल्या सोबत पाठबळ दिलं, त्यामुळेच कदाचित धनंजय मुंडेंवर आज ही वेळ आली। पण प्रश्न क्रमांक 1, धनंजय मुंडेंच्या राजकीय आयुष्यात अशा कोणत्या प्रमुख चुका झाल्या, अशा कोणत्या प्रमुख घटना घडल्या ज्यामुळे आज धनंजय मुंडेंवर ही वेळ आली किंवा धनंजय मुंडे राजकारणात बॅकफुटवर आले। प्रश्न क्रमांक 2, एक राज्यकर्ता म्हणून धनंजय मुंडे आणि त्यांची जी काही राजकीय कारकीर्द आहे त्या राजकीय कारकिर्दीतून आज महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसानं, सर्वसामान्य तरुणानं काय